steroid is not a cosmetic. Absolutely not. Right. Steroid is absolutely not a cosmetic. It's a hardcore medicine. फेअर होण्याचं जे ऍडिक्शन आहे त्याच्यामुळे पण बऱ्याच रॅन्डम क्रीम्स वापरल्या जातात. तुम्ही जर केमिस्टकडे जाऊन म्हटलं मला गोरे करायची किंवा पिगमेंटेशन घालवायची क्रीम द्या, तर मग इन्व्हेरिएबली तुमच्या हातात एक स्टिरॉइडची क्रीम येणार आहे. या ज्या क्रीम्स आहेत ना ज्या लावतो फेसला, तर Correct. की डिसाईड कोणी करायचं? डॉक्टर्सने, केमिस्टने, की जे इन्फ्लुएन्सर्स आहे इंस्टाग्राम वरती त्याने? कोणत्या पण स्टिरॉइड क्रीमच्या बॉक्सवरती लिहिलेलं नसेल की स्टिरॉइड आहे, पण प्रत्येक स्टिरॉइडचं नाव जे असतं ते फ्लुटिकाझोन, मोमेटाझोन अशा ह्याने एंड होतं. कोणते 3 प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्ही डेफिनेटली रेकमेंड करा की हे करायलाच पाहिजे आपण यूज? बऱ्याच गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे In a swank way, that's how we roll, chasing big dreams. Yeah, we're in control. In a swank way, that's how we roll, chasing big dreams. Yeah, we're in control. Started from the bottom, now we're leading the way. वेलकम डॉक्टर रुशाली. थँक्यू. मला एक सांगा, स्टिरॉइड म्हणजे नक्की काय? स्टिरॉइड टू पुट इट व्हेरी सिम्पली एक औषधच आहे असं समजा. जसं आपण अँटीबायोटिक घेतो तसं स्टिरॉइड असतं. क्रीम्स मध्ये पण क्रीम्समध्ये पण, टॅबलेट्समध्ये पण, स्प्रेजमध्ये पण. जसं ॲस्थमाच्या मुलांना आपण स्प्रेज देतो. स्टिरॉइड्स हा एसेन्शियली फक्त डॉक्टर्सच्या देखरेखीखालीच कन्झ्युम करायला पाहिजे किंवा लावायला पण घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही जर लावायला सुरुवात केली तर 10 पैकी 9 लोकांना स्टिरॉइड ॲडिक्शन किंवा सवय लागते की स्टिरॉइड नाही लावलं तर मग आपली स्किन खराबच होणार. अच्छा. त्यामुळे स्टिरॉइड एसेन्शियली औषध किंवा अँटीबायोटिक सारखं ट्रीट करायला पाहिजे की स्वतःहून अजिबात वापरायचं नाही, फक्त डॉक्टरच्या देखरेखीखाली वापरायचं. म्हणजे स्टिरॉइड इज नॉट अ कॉस्मेटिक. ॲब्सोल्युटली नॉट. स्टिरॉइड इज ॲब्सोल्युटली नॉट अ कॉस्मेटिक. इट्स अ हार्ड कोर मेडिसिन. मग या ज्या क्रीम्स आहेत ना ज्या लावतो फेसला, तर Correct. की डिसाईड कोणी करायच्या? डॉक्टर्सने, केमिस्टने, की जे इन्फ्लुएन्सर्स आहे इंस्टाग्राम वरती त्याने? ऑनेस्टली फक्त डॉक्टर्सनी. ओके. आणि स्टिरॉइडला फेसवरती लावायचे खूप कमी इंडिकेशन्स आहेत. अच्छा. जसं फॉर एक्झाम्पल जर मला चेहऱ्यावरती सोरायसिसचा पॅच आहे किंवा मला विटिलिगोचा पॅच आहे किंवा मला एक्झिमा झालेला आहे किंवा लहान मुलांना एटोपिक डर्मटायटिस होतो, अशा स्पेसिफिक कंडिशन्स आहेत त्याच्यामध्येच स्टिरॉइडला फेसवरती लावलं जातं. इनफॅक्ट बॉडीवरती पण खूप स्पेसिफिक इंडिकेशन्स मध्येच लावलं जातं. मग डॉक्टर, देर इज कॉल्ड स्ट्रॉंग स्टेरॉइड हम्म. आणि वीक स्टेरॉइड. मग त्यांच्यातला डिफरन्स काय असतो? सो देर इज स्ट्रॉंग आणि वीक नसतं. देर इज माइल्ड स्टिरॉइड, अच्छा. मॉडरेट स्टिरॉइड, पोटंट स्टिरॉइड आणि अल्ट्रा पोटंट स्टिरॉइड. ओके. माइल्ड स्टिरॉइड जो असतो जो जनरली आम्ही चेहऱ्यावरती किंवा स्कॅल्पमध्ये लावायला देतो. लहान मुलांना कधी कधी डायपर रॅश झाल्यावरती आम्ही त्यांना डायपर एरियामध्ये पण लावायला देतो. अच्छा. मॉडरेट आम्ही जनरली ॲलर्जीजमध्ये देतो, एक्झिमाजमध्ये देतो. पोटेंट स्टिरॉइड्स आम्ही जनरली सोरायसिस किंवा अशी खूप स्किन थिक असते तेव्हा आपण देतो. आणि अल्ट्रा पोटंट जेव्हा पोटंट काम करत नाही तेव्हा आपण अल्ट्रा पोटंटमध्ये जातो. अच्छा. आता हा क्लासिफिकेशन जो आहे औषधांचा आहे, त्यामुळे डॉक्टर्सना हे समजतं, पेशंट्सना हे समजणं पॉसिबलच नाहीये. अच्छा. मग तुम्ही- त्यामुळे डॉक्टरच्या देखरेख. अच्छा. आणि मग तुम्ही याच्यासाठी प्रिस्क्राईब केलेला टाइमच वापरायचा की त्यानंतर कंटिन्यू करू शकतो जर आपल्याला डिफरन्स दिसत असेल तर? तर कसं असतं की जसं आपण अँटीबायोटिक आहे, आपण कधी अँटीबायोटिक घेतलेलं आहे की 5 दिवस दिले असताना आपण 10 दिवस घेतलेला आहे की मला फायदा नाही झाला किंवा मला पुढच्या वेळेला सर्दी खोकला झाला तर मी तोच अँटीबायोटिक खाऊ का, असं आपण कधी केलेलं असतं का? नाही करत. सो सेम अप्लाइज फॉर स्टिरॉइड्स की जर तुम्हाला 10 दिवसांचं लिहून दिलेलं आहे, जास्त करून जेव्हा पण तुमचे डॉक्टर तुम्हाला स्टिरॉइडचं प्रिस्क्रिप्शन लिहून देतील ते तुम्हाला स्पेसिफिकली म्हणतील की 10 दिवसांसाठी घ्या किंवा दिवसातनं 2 वेळा 10 दिवस लावा, त्याच्यानंतर दिवसातनं 1 वेळा 10 दिवस लावा, मग बंद करा. मग आयडियली फॉलो ओनली दॅट. तुम्हाला फायदा दिसला असेल, नाही दिसला असेल, परत तुमच्या डर्मॅटकडे जा, त्यांना विचारा की आता नेक्स्ट काय करायचं, पण स्वतःहून अजिबात त्याला कंटिन्यू डिस्कंटिन्यू करू नका. ओके. तर डॉक्टर, काही लोकांना एक म्हणजे बोलतात त्यांना साईड इफेक्ट वाटतात की स्किन पातळ होणं, आपली थिनिंग होते, म्हणजे ते स्टेरॉइड्समुळे होतं का? हो, हो. डेफिनेटली होतं. जेव्हा आपण स्टिरॉइड जेवढं सांगितलं आहे त्याच्यापेक्षा जास्त दिवस लावलं, तर मग स्किन पातळ व्हायला लागते. आपल्या स्किनच्या रक्तवाहिन्या दिसायला लागतात अच्छा. स्किनच्या खालनं आणि आपल्याला थोडेसे स्ट्रेच मार्क्स कसे दिसतात, तसे आपल्या स्किन खाली दिसायला लागतात. तर स्टिरॉइडचा खूप नोन साईड इफेक्ट असतो. अच्छा. मग अशा काही
साइड इफेक्ट्स किंवा तुम्हाला असे काही एक्झाम्पल्स आहेत का की जे लोकांना रेलेव्हंट वाटतील की हे असं होतं? तर पहिली गोष्ट जसं तुम्ही म्हणालात, की स्किन आपली पातळ व्हायला लागते, रक्तवाहिन्या दिसायला लागतात. त्याच्यानंतर स्किनमध्ये ना एक क्वालिटीज नसते. टेक्स्चर खराब होऊन जातो. नेहमी कोरडी पडल्यासारखी वाटते, डल वाटायला लागते. सतत खाजवणं, कारण आपलं प्रोटेक्शन कंप्लीटली निघून जातं. स्किन बॅरियर कंप्लीटली डॅमेज होऊन जाते. अच्छा. त्यामुळे तुम्हाला सतत खाजवावंसं वाटतं स्किन. चांगल्या बॅक्टेरिया ज्या आपल्या स्किनवरती असतात त्या डिस्ट्रॉय होऊन जातात स्टिरॉइडमुळे. त्यामुळे इझिली आपल्याला इतर प्रकारचे इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन्स खूप सोप्या पद्धतीने होतात ह्याच्यामध्ये. हेअर ग्रो व्हायला लागतात, एस्पेशली फेशियल हेअर, जे अच्छा. कोणालाच नको असतात, ते हम्म. ग्रो व्हायला लागतात. खूप रेअर कंडिशन्समध्ये ॲक्चुअली स्ट्रेच मार्क्स बनायला लागतात. जेव्हा म्हणजे स्किन कंप्लीटली डॅमेज होऊन जाते, ज्याला आपण टोटल स्टिरॉइड डॅमेज फेसेस म्हणतो, जे ॲक्चुअली खूप सीरियस कंडिशन असते. कसा दिसतो त्याच्यामध्ये चेहरा? चेहरा एक्स्ट्रीमली डल दिसणार, कोरडा वाटणार, पेशंटला सतत खाज येत राहणार त्याच्यामध्ये, पॅची वाटणार, एकसारखा युनिफॉर्म वाटणार नाही, अजिबात हेल्दी वाटणार नाही. आणि असं होणार की पेशंट म्हणेल की मी जर एक दिवस स्टिरॉइड नाही लावली तर मी राहूच शकत नाही. हे म्हणजे ऍडिक्शन का डेव्हलप होतं स्टेरॉइड्स? ती स्टिरॉइडची टेंडन्सीज आहे की अच्छा. स्टिरॉइड ना कधी पण कोणत्या ट्रीटमेंट करत नाही, सिम्पटम्सला कंट्रोल करतो. ओके. म्हणजे जर मला एक्झिमामध्ये खाज येत असेल, तर माझं इन्फ्लमेशन आणि माझी इचिंग कंट्रोल करतं स्टिरॉइड. हम्म. मुळापासनं ट्रीटमेंट होत नाही. त्यामुळे स्टिरॉइडला आपण शॉर्ट टर्म देतो सिम्पटमॅटिक रिलीफसाठी. अच्छा. पण मग जेव्हा आपण त्याला कंटिन्यू करतो तेव्हा होतं काय, की जोपर्यंत आपण स्टिरॉइड लावतो, सगळं बरोबर असतं. अच्छा. आपण बंद केलं की मग ती थोडीशी खाज व्हायला लागतं. म्हटलं, "अरे, चल मी स्टिरॉइड लावते थोडंसं." मग तो कोर्स प्रमाणे कोणी नाही लावत. जेव्हा खाज येते तेव्हा आपण स्टिरॉइड लावतो. ओके. मग एक वेळ अशी येते, की मी जर मिड पोटेंट स्टिरॉइड लावत असेल, तर आता मी रोज लावून पण त्या मिड पोटेंटचा फायदा होत नाही. अशा वेळेला मग पेशंट हाय पोटेंटकडे जातो. हाय पोटेंटवरनं अल्ट्रा पोटेंटकडे जातो ओके. आणि मग नथिंग वर्क्स. इट पण इज ॲक्चुअली हार्डकोर ड्रग एडिक्शन सारखं होऊन जातं. पण मग या ज्या क्रीम्स असतात त्या मग इझिली विदाउट प्रिस्क्रिप्शन का मिळतात मग? सो आयडियली नाही मिळायला पाहिजे. हम्म. कारण दीज आर ऑल प्रिस्क्रिप्शन ओनली मेडिकेशन. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये खूप इझिली मिळतात केमिस्टकडे. अच्छा. जर मिळतात किंवा युजर्स जातात पण परचेस करायला, मग त्यांना कळतं कसं की किंवा त्यांना कळायला कसं पाहिजे की ह्या स्टेरॉइड क्रीम आहेत की नाहीये? एक्झॅक्टली. तर आता कोणत्या पण स्टिरॉइड क्रीमच्या बॉक्सवरती लिहिलेलं नसेल की स्टिरॉइड आहे. हम्म. पण प्रत्येक स्टिरॉइडचं नाव जे असतं ते अच्छा. फ्लुटिकाझोन, मोमेटाझोन अशा ह्याने एंड होतं. हम्म. तर मग तुम्हाला तुमच्या ब्रँड नेम शिवाय जाऊन कंटेंटमध्ये एकदा बघावं लागेल. कारण मोस्ट स्टिरॉइड्स हायड्रोकॉर्टिझोन, ASOME ह्या शब्दांनी एंड होतात. End होतं. फ्लुटिकाझोन, हायड्रोकॉर्टिझोन, क्लॉबेटाझोन किंवा क्लॉबेटासॉल. हम्म. मग जेव्हा तुम्ही अशी नावं बघता तुम्हाला कळायला पाहिजे की हे स्टिरॉइड आहे, किंवा तुम्ही केमिस्टला पण विचारू शकतात, हे स्टिरॉइड क्रीम आहे का? ओके. आणि असेल तर मी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय नाही घेणार आहेत. हा एक जागरूकता आहे, ही पेशंटमध्ये पण यायला पाहिजे आणि व्हेरी ऑनेस्टली केमिस्टमध्ये पण यायला पाहिजे, की आपण स्वतःहून विथआऊट प्रिस्क्रिप्शन पेशंटला नाही येऊन द्यायला पाहिजे. अच्छा. मग काय काय कंडिशन्स मध्ये या क्रीम्स मागितल्या जातात? हं. म्हणजे आता समजा मला जर म्हणजे मला माहितच नाहीये, मी म्हणजे असे कोणते सिनारिओज आहेत की या रिझन साठी मी केमिस्टकडे गेलो आणि अननोईंगली मी स्टेरॉइड क्रीम्स घेतली? तर जसं मी तुम्हाला आधी म्हटलं ना, की स्टिरॉइड सिम्प्टम्सला कमी करतो. ओके. तर मेलॅझ्मा एक कंडिशन असते. ठीक ओके. आहे. मेलॅझ्माला आपण मराठीमध्ये वांग असं म्हणतो, जो एका अच्छा. प्रकारचं हॉर्मोनल पिगमेंटेशन असतो. अनॉइंग इरिटेटिंग कंडिशन असते, कारण कमी होते परत येते, कमी होते परत येते. त्याला खूप हँड होल्डिंग आणि मेडिकल मॅनेजमेंट व्यवस्थित करावं लागतं. अच्छा. स्टिरॉइड लावल्यामुळे तुम्हाला रिझल्ट पटपट येतो. पण देअर इज ऑल्सो स्टिरॉइड डिपेंडन्सी जी होते आणि ह्याच्यामध्ये स्पेशली जे आपण सगळे साईड इफेक्ट्स बघितले ना, स्किन पातळ होणे, हेअर ग्रो होणं, डल ड्राय होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. अच्छा. तर सगळ्यात कॉमनली लोकं स्टिरॉइड घेतात जाऊन केमिस्टकडनं फॉर अ पिगमेंटेशन. अच्छा. ओके. टॅनिंग वगैरे होतं. टॅनिंगवरती, की आपण कोणातरी मैत्रिणीचं ऐकलेलं आहे, की "अरे, ही क्रीम लावून खूप छान वाटलं." हं. तर मग आपण ते वापरतो. दुसरी गोष्ट, बरेच लोकं पिंपल्सच्या मार्क्ससाठी पण स्टिरॉइड क्रीम्स लावतात. अच्छा. पण लोकांना हे नाही माहिती, की पिंपलचे मार्क्स तर आपण घालवू शकतो खूप सेफ ट्रीटमेंट्सनी. पण
स्टिरॉइड लावून तुम्हाला स्टिरॉइडच्या वेगळ्या मुरुमा पण येऊ शकतात. अच्छा. म्हणजे तुम्ही म्हणताय की पिंपल्स घालवण्यासाठी ज्या आपण क्रीम येस. लावतो त्यानेच तुम्हाला पिंपल्स येऊ येस, शकतात. येस. कितीतरी जण स्टिरॉइड क्रीम्स लावतात अंडर आर्मच्या डार्कनिंगसाठी अच्छा. आणि मग अंडर आर्म्समध्ये फंगल इन्फेक्शन डेव्हलप होतं. अच्छा. ग्रॉइन्समध्ये फंगल इन्फेक्शन डेव्हलप होतं. हं. तर नॉर्मली काळपटपणा जो असतो, की चेहरा थोडा काळवडलेला आहे, अंडर आर्म्स काळवडलेले आहेत, ग्रॉइन्स काळवडलेले आहेत किंवा थोडंसं पिंपल आलेलं आहे. मग त्याच्यावरती लोक जे सतत अनसुपरवाइज स्टिरॉइड वापरतात त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स होतात. अच्छा. आणि इन्फेक्शन्सचं जर आपण बोललो तर रिसेंटली काही वर्षांमध्ये भारतामध्ये स्पेसिफिकली फंगल इन्फेक्शन खूप रेसिस्टंट झालेलं आहे, येस, राईट, येस. लोकांमध्ये. हो. तर मग ते का आणि मग याच्यामध्ये स्टेरॉइड क्रीम्स कशा रोल प्ले करतात? सगळ्यात मोठा रोल स्टिरॉइडचा आहे ह्याच्यामध्ये व्हेरी अच्छा. ऑनेस्टली. गेल्या 8-10 वर्षांमध्ये फंगल इन्फेक्शन फॅमिलीजमध्ये रन करताना मी बघितलेलं आहे, की एक जण बरा होतो, दुसऱ्याला होतं, दुसरा बरा होतो, तिसऱ्याला बरं होतं. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण स्टिरॉइड आहे, अच्छा. की आपण थोडंसं इन्फेक्शन झालं, आपण केमिस्टकडे गेलो, एक क्रीम घेतली, जल्दी से ठीक हो जाएगा आणि ती क्रीम लावली आणि मग बरं झालं टेम्पररीली आणि मग परत आलं. अच्छा. म्हणजे हे एका गोष्टीला कव्हर करायला आपण दुसरीला ट्रिगर येस. करतो. करेक्ट, करेक्ट. अच्छा. हे खूप जास्त वाढलेलं याचं सगळ्यात महत्वाचा रोल स्टिरॉइड आहे. दुसरी गोष्ट काय आहे, पर्सनल हायजीन. हं. आपण भारतामध्ये राहतो, मुंबईत राहतो, ह्युमिड एन्व्हायरमेंट आहे. हा फंगस बाहेरनं आलेला नसतो. हा अच्छा. आपल्या शरीरामध्येच असतो. आपल्या बॉडी फोल्ड्समध्ये, अंडर आर्म्समध्ये असतो, ग्रॉइन्समध्ये असतो, जांघांच्या मध्ये हा इन्फेक्शन फंगस राहत असतो. त्याला जेव्हा चांगलं एन्व्हायरमेंट मिळतं ग्रो होण्यासाठी, हे चांगलं एन्व्हायरमेंट म्हणजे ह्युमिडिटी, हं. मॉइश्चर आणि ह्युमिडिटी. त्याला जेव्हा ते मिळतं तेव्हा ते ग्रो होतं. अच्छा. अशा वेळेला मी स्टिरॉइड लावलं तर मी काय करते, जे माझे चांगले बॅक्टेरिया आहेत, जे नॉर्मली सहसा त्या फंगसला मारतील, हं. ते आपण काढून टाकले स्टिरॉइडनं. अच्छा. आता हा फंगस एकदम ग्रो होतोय बिनधास्त. त्याला काहीच भीती नाहीये. चांगले बॅक्टेरिया गेलेले आहेत. मॉइश्चर, ह्युमिडिटी आहे. खासकर कारण आता हा पावसाळ्याचा सीझन चालू आहे. त्यामुळे फंगल इन्फेक्शन्स खूप जास्त होतात. हं. ऑल्सो बऱ्याच वेळेला पेशंट कंटिन्युटीमध्ये ट्रीटमेंट घेत नाही. आधी फंगल इन्फेक्शन 2 आठवड्यांमध्ये ठीक व्हायचं. आता 2 महिने पण कमी पडतात. ते तर कारण ट्रीटमेंट कंटिन्युटीमध्ये होत नाही. हं. त्याच्यामुळे पण फंगल इन्फेक्शन्समध्ये रेझिस्टन्स होण्याचं एक खूप मोठं कारणीभूत आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, सायकोलॉजिकली लोक अशी आहेत की थोडे 4 दिवस बरं वाटलं की नाही फॉलोअप करायचा की पैसे येस. वाचवण्यासाठी? ते नाही मला माहिती. पण कंप्लायन्स थोडासा इश्यू असतो, की लोकांना वाटतं की अरे गोळ्या खाऊन फायदा झालेला आहे, आता कशाला परत जायचं? हं. आणि मग त्या अर्धवट ट्रीटमेंटमुळे पण हे अजून होतं. वाटतं. हां. आणि हे फक्त फंगस बाबतीत नाहीये, हे बॅक्टेरिया बाबतीत पण आहे. हं, हं. आधी आपल्याला 1-2च सेप्ट्रान होतं. त्याच्यामध्ये सगळ्या बॅक्टेरिया कव्हर व्हायच्या. अच्छा. आता नाही आहेत. आता आपल्याकडे 4th जनरेशन सिफॅलोस्पोरिन्स आहेत. हं, हं. तरी पण आपलं कंप्लीट कव्हरेज होत नाही. तर हे जेनेटिक म्युटेशन्स ओव्हर सेंच्युरीज होत राहतात. आणि आता व्हेरी ऑनेस्टली आपण ऑलरेडी बेस्ट अँटीफंगल वापरत आहोत. त्याच्यापेक्षा वरचं अँटीफंगल नाही आहे. अच्छा. ओव्हरऑल आपल्या भारतामध्ये पण फेअर होण्याचं जे ॲडिक्शन आहे, त्याच्यामुळे पण बऱ्याच रँडम क्रीम्स वापरल्या जातात, येस, राईट? मग येस. त्याच्यामुळे कसा दुष्परिणाम होतो? तर एक ना क्लिगमेन्स फॉर्म्युला म्हणून आहे. ओके. एक मोठे सायंटिस्ट होते, ज्यांनी मेलॅझमासाठी, वांगसाठी एक ट्रीटमेंट बनवली. त्याला क्लिगमेन्स फॉर्म्युला म्हणतात. सुरुवातीला आम्ही तो मेलॅझमामध्ये खूप लिहायचो. हं. पण मग त्याच्यामध्ये काय असतं, एक ट्रेटिनॉइन, एक स्टिरॉइड आणि हायड्रोक्विनॉन अशा 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन असायचं, हं, हं. जो रामबाण मानला जायचा. अच्छा. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ॲज डर्मॅट्स आम्हाला कळलं, की ह्याच्यामध्ये स्टिरॉइडचा अब्यूज होण्याचा चान्सेस खूप जास्त आहे. त्यामुळे आता हे लिहिणं डर्मॅट्सनी बंद केलेलं आहे. ओके. अनफॉर्च्युनेटली प्रोडक्शन फार्मास्युटिकल कंपनीजने बंद केलेले नाहीये. त्या आणि खूप स्वस्तामध्ये हे क्रीम्स तुम्हाला केमिस्टच्या दुकानामध्ये मिळतात. हं, हं. आणि मग गोरेपनची क्रीम म्हटली की हा क्लिगमेन्स फॉर्म्युला उचलून तुम्हाला दिला जातो. त्याच्यामध्ये कधी-कधी माइल्ड स्टिरॉइड असतं, कधी-कधी मॉडरेट किंवा हाय पोटंट स्टिरॉइड पण असतं. ओके. आणि मग काय आपल्याला लावलं, आठवड्याभरामध्ये दिसतं की माय स्किन इज ग्लोईंग, टेक्स्चर चांगलं झालेलं आहे, स्किन एकदम चमकायला लागलेली आहे. तर मग आपण ते कंटिन्युअस वापरणं सुरू करतो. आणि अगेन जर हीच क्रीम आपल्याला प्रिस्क्रिप्शनमध्ये मिळाली असती, तर मग विथआऊट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन मिळालीच नसती. हं. पण कारण ती मिळते, मग ती रेग्युलरली यूज केली जाते. बरेच जण मोठा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण आपल्या धाकटा बहीण, "तू पण वापर, हं. तू पण वापर." ते पण होतं. आणि त्याच्यामुळे मग पिगमेंटेशन, गोरेपणासाठी सगळ्यात जास्त अब्यूज झाली जाते. इनफॅक्ट एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मी सॅलॉन्समध्ये बघितलेलं आहे,
की हम्म. ही क्रीम फेशियलच्या क्रीम मध्ये मिक्स करून वापरली गेली जाते, जे अच्छा. ऍक्च्युली कळत पण नाही आपल्याला, कारण कोणते क्रीम्स लावतात वी डोंट अंडरस्टँड, हम्म. पण तिथे पण ही बऱ्याच वेळेला वापरली जाते. म्हणजे वन टाइम इफेक्ट साठी. येस. तर मग समजा आता कोणीतरी हे स्टंट केले आणि त्वचा किंवा आपला फेस खराब झालाच, पुढे काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे ऍक्सेप्ट करायचं की हा माझ्याकडनं हा घोळ झालेला आहे. हम्म. ठीक आहे. त्याच्यानंतर स्किनला आपल्याला नॉर्मल आधीच्या स्टेटवरती आणण्यासाठी सहसा 6 महिने तरी जातात. अच्छा. ओके. आणि हे एकटं करणं कठीण असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन स्पेशलिस्टचा किंवा डर्मटॉलॉजिस्टचा सपोर्ट घेतला तर खूप चांगलं होऊन जाईल. हम्म. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जेवढ्या स्टिरॉइड क्रीम्स आहेत ते तुम्हाला जाऊन कचऱ्यामध्ये टाकावेच लागतात. पहिला स्टेप तो असतो. कारण तो जर तुम्ही केला नाही, इचिंग होऊन 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 जसं आपण एखादा ड्रग एडिक्शन करतो ना, पहिली गोष्ट आपल्याला सगळ्या ड्रग्स बंद करावे लागतात. अल्कोहोल एडिक्शन असेल तर आपल्याला आधी दारू बंद करावी लागते. हा पहिला स्टेप असतो. दुसरी गोष्ट आपल्या स्किन हिलिंग वरती जातो. त्याच्यामध्ये आपल्याला क्रीम्स दिले जातात ज्याच्यामध्ये आपल्याला इचिंग होऊ नये. तर असे बऱ्याच क्रीम्स असतात जे तुमचे स्किन स्पेशलिस्ट तुम्हाला लिहून देऊ शकतात. दुसरी गोष्ट, सूर्यामुळे आपल्या स्किनला खूप डॅमेज होऊ शकते, कारण स्किन ऑलरेडी डॅमेज्ड आहे आणि सन एक्सपोजरमुळे अजून जास्त होऊ शकते. त्यामुळे एक व्यवस्थित फिजिकल सनस्क्रीन तुमच्या रुटीनमध्ये आणणं जरुरी असतं. काही फेशियल्स, क्लीनअप्स काही करू नका या दरम्यान. फक्त सपोर्टिव्ह ट्रीटमेंट तुम्हाला करायची असते. ओरल स्टिरॉइड पण घ्यायचे नसतात. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट करत करत पहिला 1-1.5 महिना थोडा कठीण जातो. आपल्याला कदाचित काही गोळ्या पण खायला तुमचे स्किन स्पेशलिस्ट देतील, कारण ती खाज येते ना, ती बिलकुल असहनीय असते. अच्छा. 3-4 महिन्यांनी सगळं सेटल होऊन जातं, पण मग तुम्हाला वाटतं माझ्या स्किनचा ग्लो निघून गेलेला आहे. तो पण एक मेंटली तुम्हाला खूप अफेक्ट करतो, की मी जेव्हा स्टिरॉइड क्रीम लावायची माझ्या बरोबर. स्किनमध्ये ग्लो असायचा. हम्म. तो ग्लो परत येणार आहे. फक्त तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो, की आधी मला हा स्टिरॉइड मुक्त होऊ द्या. हम्म. त्याच्यानंतर मी बाकीच्या ग्लो ह्या सगळ्यांसाठी करेन. आम्ही खूप स्टिरॉइड डॅमेज्ड फेसेसना ट्रीट केलेलं आहे ॲज अ डर्मटॉलॉजिस्ट. ओके. इट्स अ स्लो जर्नी. आय एम नॉट डिनाईंग दॅट. बट इट्स अ डेफिनेटली ऑप्टिमिस्टिक आणि होपफुल जर्नी. तुम्ही कम्प्लिटली नॉर्मल स्किनवरती येऊ शकता. अच्छा, म्हणजे तुम्ही रिव्हर्स करू शकता येस, स्टेरॉइडचे साइड येस, इफेक्ट. येस. ओके. डेफिनेटली करू शकतो. पण तो जो निर्णय घ्यायचा असतो ना सुरुवातीचा, की मला करायचं आहे, तो स्टेप तुम्हालाच घ्यावा लागतो. बाकी कारण आमचा रोल सपोर्टिव्हच असतो. ओके. आता हे तर प्रिस्क्राईब झालं, हा. डॉक्टरकडे गेलं, हा. कोणी समजा मला साईड इफेक्ट्स कळाले की हे मला स्टिरॉइड्समुळे झालं, मी ऍक्सेप्ट केलं आणि मी त्या कचऱ्याच्या डब्यात फेकली, राईट, स्वइच्छेने. करेक्ट. मग त्याच्यानंतर लगेच काय होईल जर आपण मेडिकेशनच्या अंडर नसू किंवा कुणाच्या हा, सुपरविजन हा. मध्ये नसू तर? तर लगेच तुम्हाला ना खाज यायला लागते स्किनमध्ये. भरपूर खाज यायला लागते. म्हणजे तुमची झोपमोड होईल एवढी तुम्हाला खाज यायला लागते. तुम्हाला स्किनमध्ये जळजळ, खूप वियर्ड सेन्सेशन्स येतात. उन्हात गेल्यावरती चेहरा लाल होऊन जातो. त्यामुळे ह्या ज्या मी तुम्हाला म्हटलं ना सपोर्टिव्ह गोष्टी असतात, की सनस्क्रीन लावणं Sunscreen. जरुरी आहे. मॉइश्चरायझर भरपूर लावणं जरुरी आहे. अशा मॉइश्चरायझर असतात ज्याच्यामध्ये अँटी इच एजंट्स असतात. ते वापरणं खूप जरुरी आहे. आपण काही मेडिकल डर्मॅट प्रोसिजर्स करू शकतो ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपण ह्या इन्ग्रेडियंट्स असतात अँटी इच किंवा अँटी ऑक्सिडंट, हे आम्ही स्किनच्या आत पुश करू शकतो विथ स्पेशल प्रोसिजर्स लाईक इलेक्ट्रोपोरेशन. ते आपण एक ॲडिशनल करू शकतो. पण सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि एक अँटी हिस्टामिनिक हे तुमच्याकडे असणं खूप जरुरी आहे. तुम्ही स्किन स्पेशलिस्टकडे जा किंवा नको जाऊ, जाल तर तुम्हाला फायदा भरपूर होईल. पण ह्या 3 गोष्टीने तरी तुम्ही सुरुवात करू शकता. अच्छा, मग स्टिरॉइड टेपरिंग म्हणजे नक्की काय असतं? सो स्टिरॉइड टेपरिंग इज बेसिकली, आपण कधी सडनली स्टिरॉइड बंद केलं ना, तर मग आपल्या स्किनला रिबाउंड फिनॉमिनन होतं. म्हणजे आता सपोज मला एक्झिमा आहे, मला खाज येत असेल, तर मी सडनली बंद केलं की मला आधीपेक्षा जास्त खाज येते. अशा वेळेला आपण काय करतो, की सपोज मी दिवसातनं 2 वेळा क्रीम लावत असेल, मी आठवडाभर ती लावली, त्याच्यानंतर मी त्याला दिवसातनं 1 वेळा करेन 2च्या ऐवजी. आठवडाभर ती लावली आणि मग त्याच्यानंतर मी कदाचित त्याला ऑल्टरनेट डे करेन. ती मी आठवडाभर करेन आणि मग मी स्टॉप करेन. त्यामुळे बॉडीला हळूहळू सवय होते, की अच्छा स्टिरॉइड नसताना पण आपल्याला व्यवस्थित फंक्शन करायचं आहे. स्टिरॉइड ऍडिक्शन प्रोसेस. येस, डी ॲडिक्शन सारखं होतं. तर जेव्हा आम्ही थेरपेटिकली स्टिरॉइड कोणाला प्रिस्क्राईब करतो, आम्ही जनरली तो सडनली बंद नाही करत, त्याला हळूहळू टेपर करतो. हे आपण जेव्हा ओरल टॅबलेट्स पण जेव्हा आम्ही प्रिस्क्राईब करतो पेशंटला, तेव्हा पण आम्ही टेपरिंग करतो, की तुम्ही आधी 4 गोळ्या घ्या, मग 3 घ्या, मग 2 घ्या, मग 1 घ्या, मग बंद करा.
तर सनस्क्रीन जे मेन्शन केलं हाऊ इम्पॉर्टंट म्हणजे किती महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये काही स्पेसिफिकेशन्स आहेत का? तर सनस्क्रीन माझ्या मते तुम्ही जर स्किन केअरमध्ये इंटरेस्ट घेत असाल, रुची घेत असाल, हं. तर पहिली गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, की तुमच्या रुटीनमध्ये सनस्क्रीन असायला पाहिजे. ओके. सनस्क्रीनवरती आपण ॲक्चुअली पूर्ण पॉडकास्ट करू शकतो व्हेरी हॉनेस्टली. अच्छा. पण बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला SPF माहिती असायला पाहिजे. 35 ते 50 मधला SPF इज अ डिसेंट SPF. हं. कारण आपण ब्राउन स्किन आहोत त्यामुळे आपल्यामध्ये स्किन कॅन्सरची एवढी मात्रा होत नाही. पण 35 ते 50 SPF असायला पाहिजे. SPF आपल्याला अल्ट्राव्हायोलेट बी लाईटपासनं प्रोटेक्ट करतं. हं. बी फॉर बर्थ जे होतं ते. दुसरं असतं PA+++++. म्हणजे 3 किंवा 4+ असायला पाहिजे त्याच्यामध्ये. ते आपल्याला अल्ट्राव्हायोलेट ए पासनं वाचवतं. ए इज रिस्पॉन्सिबल फॉर एजिंग ऑफ स्किन आणि ऑल्सो कॅन्सर. ओके. ह्या 2 गोष्टी आपल्याला बघायला पाहिजेत. खूप जास्त हाय SPF वरती जाऊ नका. कारण जेवढा हायर SPF होतो तेवढा तो जास्त ग्रीझी होत जातो. अच्छा. हां. सनस्क्रीनमध्ये SPF 35 ते 40 आणि PA+++ किंवा प्लस म्हणजे 3+ किंवा 4+ असायला पाहिजे. हं. त्याच्यानंतर दुसरं किती सनस्क्रीन वापरतात. तुम्ही असं 1 डॉट, 1 डॉट, 1 डॉट सनस्क्रीन नाही, तो फाउंडेशन नाही आहे. ओके. इट्स अ सनस्क्रीन. मग तुम्हाला 2 फिंगर सनस्क्रीन वापरावी लागतात फॉर द फेस आणि नेक. हं. हे जरुरी आहे. जर तुम्ही करेक्ट क्वांटिटीमध्ये नाही लावलात, तो SPF तेवढा SPF येणारच नाही तुमच्या चेहऱ्यावरती. तिसरी गोष्ट, रोज सनस्क्रीन लावायचा असतो. असं नाही की मी आज तर गाडीमध्ये ट्रॅव्हल करून गेले. मी तर आज बाहेरच नाही पडले. सकाळचं सनस्क्रीन तुम्हाला रोज लावायचं. जसं तुम्ही ब्रश करता ना रोज, हं. काल पण ब्रश केला, आज पण करतात, तसं तुमचं रोज सनस्क्रीन लावायला पाहिजे. चौथी गोष्ट, रिपीटिंग द सनस्क्रीन खूप महत्वाचं असतं. अच्छा. कारण एकदा लावलेलं सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्यावरती 2.5-3 तासच राहतं. त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट निघून जातो. अच्छा. त्यामुळे रिपीट ॲप्लिकेशन करणं खूप जरुरी आहे. नॉर्मली सपोज आपण 9 वाजता सनस्क्रीन लावलेलं आहे हं. आणि मी 1 वाजता लंच ब्रेकसाठी उन्हात प्रवास करून गेले. त्या सनस्क्रीनचा काहीच इफेक्ट नाही होणार. प्लस 1 वाजताचं ऊन एक्स्ट्रीमली डॅमेजिंग असतं. त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन रिपीट करणं अतिशय महत्वाचं असतं. ओके. मला बऱ्याच वेळेला लोकं विचारतात, "व्हिच इज द बेस्ट सनस्क्रीन?" हं. आय से द बेस्ट सनस्क्रीन इज द वन दॅट यू लाइक सो मच दॅट यू यूज इट एव्हरी डे. ओके. त्यामुळे जे तुम्हाला आवडतं, डोंट गो इंटू बायिंग अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह किती सनस्क्रीन. 300ची घ्यायची की 3000ची घ्यायची? दोन्ही पण चांगले आहेत. तुम्ही अच्छा. रोज कोणती लावणार? ओके. सस्टेनेबल होणं खूप जरुरी असतं. आपण इव्हन जेव्हा आपण वेट लॉस पण करतो, हं. आपण एकदम क्रॅश डाएट करू, एका महिन्यामध्ये 6-8 किलो वजन कमी करू हं. आणि पुढच्या महिन्यात परत ते गेन होतं. कारण आपण ते सस्टेन नाही करू शकत. राइट. शेवटी तुम्ही काही पण स्किन केअर करतात ना, ते सस्टेनेबल असायला पाहिजे. जर 300ची सनस्क्रीन तुम्ही रोज लावत असाल, आय वुड से गो फॉर 300ची सनस्क्रीन. हं. आणि जर तुम्हाला 3000ची सनस्क्रीन परवडत असेल, की मला कन्सिस्टन्सी खूप चांगली पाहिजे, मला फील खूप चांगलं व्हायला पाहिजे, मी अशी ऑइली सनस्क्रीन नाही सहन करू शकत, हं. मग तुम्ही 3000ची लावा, पण प्रोव्हायडेड तुम्ही सस्टेन करू शकाल. कारण सनस्क्रीन काही कोर्स नाही, की 2 महिने लावायचे, 3 महिने लावायचे. तुम्हाला आयुष्यभर सनस्क्रीन लावायचे. अच्छा. तुम्हाला चांगली स्किन पाहिजे असेल, तर तुम्हाला आयुष्यभर लावायचे. त्यामुळे ते कन्सिस्टन्सी इज द बिगेस्ट थिंग इन स्किन केअर. आणि सनस्क्रीन्समध्ये स्टेरॉइड्स नसतात? ॲब्सोल्युटली नॉट. अच्छा, म्हणजे असं कोणतं सनस्क्रीन अवेलेबल नाहीये? नाहीत, नाही. स्टिरॉइड हे औषध आहे. आपण ते कोणत्याही क्रीममध्ये टाकू नाही नाही म्हणजे शकत. आजकाल ज्या सनस्क्रीन येतात ना, तुम्हाला ब्राईटनिंग पण मिळतं त्याच्यातच. इट्स लाइक नाही, अ तर बेस. देअर आर अ लॉट ऑफ ब्राईटनिंग एजंट्स हं. ज्याच्यामध्ये अजिबात स्टिरॉइड नसतात आणि अच्छा. खूप सेफ असतात. फरक फक्त एवढा असतो, की तुम्हाला इमिजिएट रिझल्ट नाहीये. ओके. स्टिरॉइडमध्ये तो तुम्हाला रिझल्ट खूप लवकर येतो हं. आणि आपल्या फास्ट पेस लाईफमध्ये आपण आपल्याला सगळं greedy बफरिंग असतो आणि आपण बफरिंग नाही सहन करू हां. शकत. पण ज्या गोष्टी फटाफट आपल्याला मिळतात त्या फटाफट जातात पण. अच्छा. त्यामुळे देअर आर ब्राईटनिंग एजंट्स ज्या खूप सेफ असतात. हं. व्हिटॅमिन सी खूप छान ब्राईटनिंग एजंट आहे. नायसिनामाइड खूप छान ब्राईटनिंग एजंट आहे. कोजिक ॲसिड खूप छान आहे आणि ह्यांचे काही साईड इफेक्ट्स नसतात. तुम्ही लाँग टर्म वापरू शकता. अच्छा. तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये पण वापरू शकता. ओके. है ना? त्यामुळे स्टिरॉइड्स होणं अजिबात जरुरी नसतं. मग असे कोणते 3 प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्ही डेफिनेटली रेकमेंड कराल, हे करायलाच पाहिजे आपण यूज? ओके. तर पहिला प्रॉडक्ट तर सनस्क्रीन आपण खूप बोललोय त्याच्यावरती, हं. बरोबर? सनस्क्रीन हा तुमच्या रुटीनमध्ये असायलाच पाहिजे. दुसरा प्रॉडक्ट क्लेन्झर. ओके. कोणता पण तुम्ही जो फेस वॉश वापरतात, की तुमचा दिवसभराचा जो स्किनवरती साचलेला डर्ट आहे, ग्राईम आहे, डेब्री आहे, डेड स्किन्स आहेत,
प्रॉडक्ट्स आहेत ते काढले गेले पाहिजेत. मग तो डबल क्लेन्झर असू दे किंवा सिंगल क्लेन्झर असू दे. आणि तिसरा मॉइश्चरायझर जे सगळ्यांनी वापरायला पाहिजे. मी बऱ्याच लोकांना बघते की माझी स्किन खूप ऑइली आहे, मी मॉइश्चरायझर नाही वापरत. पण मॉइश्चरायझर ना तुमच्या स्किनचं बँडेड आहे, की तुमच्या स्किनला जी रोज इजा होते ना त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर त्याला सपोर्ट करतं. अच्छा. त्याच्याशिवाय तुम्हाला ऍक्टिव्ह लागतात. ते तुमच्या स्किनवरती डिपेंड करतं, की जर तुम्हाला ऑइली ऍक्ने प्रोन स्किन आहे तर तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड, नायसिनामाइड वाले ऍक्टिव्ह लागतात. हम्म. जर तुम्ही अँटी एजिंग बघत असाल तर मग तुम्हाला रेटिनॉइक ऍसिड एक प्रकारचं ऍक्टिव्ह लागतं. जर तुम्ही ब्राईटनिंगच बघत असाल तर मग देन कोजिक ऍसिड, आर्ब्युटिन असे सगळे तुम्हाला ऍक्टिव्ह लागतात. बट दॅट इज निगोशिएबल. म्हणजे तुम्हाला गरज असेल, पण नॉन निगोशिएबल या 3 गोष्टी आहेत: क्लेन्झर, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर. ओके. आणि असे कोणते प्रॉडक्ट्स आहेत जिकडे लोक पैसे खरंच वेस्ट करतात आणि काहीच गरज नसते वापरायची? बऱ्याच गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती बघून हा सिरम मी वापरू का? तो सिरम मी वापरू का? ज्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा तर आता असं होतं, की पेशंट आधी आपला किट घेऊन बॅग येतो. किट घेऊन येतो, की हे सगळे माझ्याकडे आहेत. आता मी ह्यातलं काय लावू? आणि आय एम लाइक 10 पैकी 9 गोष्टींची तुम्हाला गरज पण नाहीये. अच्छा. है ना? आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपल्याला फायदा होतो किंवा नाही होत हा दुसरा प्रश्न असतो. हम्म. आपल्या स्किनला नुकसान होतं. लोकांकडे AHA असतात, BHA असतात, ब्राईटनिंग एजंट्स असतात, रेटिनॉइक ऍसिड पण असतं. आता ह्याच्यामध्ये तुमच्या स्किनला ब्रीथिंग स्पेस कुठे आहे? हम्म. तुमचा स्किन बॅरियर एवढा डॅमेज होऊन जातो, की तुम्हाला वाटतं मी एवढं सगळं करते तरी पण माझी स्किन ब्रीथ नाही करत, चांगली ग्लो का नाही करत? हम्म. तर ते एक खूप महत्वाची गोष्ट होऊन जाते. तर बेसिकली तुम्हाला जर आयडेंटिफाय करायचं की तुम्ही काय प्रॉडक्ट्स वापरायला पाहिजे, तर पहिली गोष्ट ह्या 3 गोष्टींनी सुरुवात करा: सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि फेस वॉश. त्याच्यानंतर तुमच्या स्किन स्पेशलिस्टना दाखवा एकदा. एकदा तरी आयुष्यातनं प्रत्येकाने स्किन स्पेशलिस्टला दाखवायला पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही पुढे काय करतायत. हम्म. आणि तुमच्या स्किनला काय सोयीस्कर आहे, काय सूट होतंय, त्याच्याप्रमाणे तुम्ही ऍक्टिव्ह इन्व्हॉल्व करा. अच्छा. ते काही पण असू शकतील. ते तुमचे स्किन स्पेशलिस्ट तुम्हाला बघूनच सांगते. आणि तुम्ही दर सीझन प्रमाणे ते बदलायचे असतात. कारण जे पावसाळ्यात चालेल ते गरमीत नाही चालणार, थंडीत नाही चालणार. हम्म. किंवा तुम्ही इकडनं युरोपला गेला ट्रॅव्हल करायला, तर मग तिथे तुमचे इकडचे प्रॉडक्ट्स नाही चालणार. अच्छा. ते तुम्हाला त्याच्याप्रमाणे थोडे ट्विक करावे लागतात. पण दॅट इज ऑल देअर इज टू इट. एकदा स्किन स्पेशलिस्टला दाखवा आणि आयडेंटिफाय करा. आणि हे जे आता मोठं ट्रॅप आहे स्टेरॉइड्सचं वगैरे जे आपण डिस्कस केलं त्याच्यामध्ये सगळ्यात टार्गेटेड एज ग्रुप कोणता आहे की ते सगळ्यात जास्त ऍडिक्टेड आहे? व्हेरी ऑनेस्टली 30 to 40चा जो एज ग्रुप आहे, हम्म. सी जे यंगर लोक आहेत ना ते खूप वेल एज्युकेटेड आहे, त्यांचा अवेअरनेस खूप आहे. ते लवकर एखादी गोष्ट ट्राय पण करतात, पण ते वेल इन्फॉर्म्ड आहेत माझ्या मते. हम्म. पण हे जे 30 to 40s मध्ये लोक असतात ज्यांना सतत कामाचं खूप ओझं असतं, ते काही परचेस करताना किंवा लगेच घेताना विचार नाही करत. आणि त्यांच्याकडे वेळ पण कमी असतो, कारण हा आपला वर्किंग हॉर्स जनरेशन आहे. हे. 30 to 40s मधला जो ग्रुप असतो, मग ह्यांच्यामध्ये हे स्टिरॉइड वाले प्रॉब्लेम्स जास्त होतात. डॉक, मला एक सांगा की खरंच आपण जे पण आता रुटीन झालेत एवढे सगळे रुटीन्स मिळतात की तुम्ही हे वापरा ते वापरा, इवन विथ प्रिस्क्रिप्शन, ठीक आहे, गरज खरंच असते का? कारण आपल्या आधीच्या जनरेशन ज्या होत्या किंवा खूप आधी ते लोक तर ह्या सगळ्या गोष्टी वापरायच्या पण नाही. बरोबर आहे. मग सध्या का? ह्याच्यामध्ये ना 2 गोष्टी आहेत, की एक तर बरोबर पण आहे, की आधीचे लोक एवढे वापरायचे नाहीत, पण त्यांची स्किन खूप चांगली हम्म. होती. आणि एक दुसरी गोष्ट हे पण आहे, की आत्ताच्या जगामध्ये पोल्युशन खूप वाढलेलं आहे, अडल्ट्रेशन पण खूप आहे. त्यामुळे आताचे एन्व्हायरमेंटल सर्कमस्टान्सेस जे आहेत, ते आधीच्या एन्व्हायरमेंटल सर्कमस्टान्सेसपेक्षा खूप वेगळे आहेत. अच्छा. आता लाईक फॉर एक्झाम्पल आपण न्यूट्रिशन बघूया. सिंपल गोष्ट आहे. आपण किती पॅकेज्ड फूड खातो आणि आपल्या आधीच्या जनरेशनने किती खाल्लेलं आहे. बर. मी वाचलं होतं कुठेतरी, की पॅकेज्ड फूड इज द सिगरेट ऑफ टुडेज इंडस्ट्री. अच्छा. कारण जेवढा डॅमेज तो आपल्या स्किनला, बॉडीला, सगळ्या गोष्टींना करतो, एकेका ऑर्गनला करतो. पण आपल्या आयुष्यामध्ये पॅकेज्ड फूडचं खूप मोठं स्थान आहे. हम्म. आपण मिलेट्स खातो का आपल्या रेग्युलर जेवणामध्ये? आपण नाचणीची भाकरी शेवटची कधी खाल्ली होती? पण आपल्या पूर्वज. पूर्वजांनी नक्की खाल्लेली असेल. रुटीन होती बाजऱ्याची रोटी, नाचणीची भाकरी. सीझनल खायचे किती भाकऱ्या. सीझनल गोष्टी, सीझनल फ्रुट्स. आता आपण ॲव्होकाडो टोस्ट खातो. हम्म. ते नाही खायचे. गरजच आपण नाही. सीझनल खातच नाही. बरोबर. आपल्या आयुष्यामध्ये फ्रुट्सचं केवढं महत्व आहे. आधी केवढं होतं. हम्म. आता केवढं महत्व आहे. तर न्यूट्रिशन हा एक खूप मोठा इश्यू आहे, जो आधी खूप चांगला आणि खूप अनअडल्टरेटेड मिळायचा. हम्म. आता बरोबर. तो कमी पण झालेला आहे. पॅकेज्ड फूड्स पण आलेले आहेत.
आजकालच्या मुलांना आपण निंबू पाणी प्यायचो, आपला तहान लागला घरी बनवून. आता आपण एक कोकची बॉटल ओपन करतो किंवा आपण कोक झिरो पितो, की अरे ह्याच्यामध्ये तर शुगरच नाहीये. तो पण एक फरक खूप जास्त आलेला आहे न्यूट्रिशन वाईज. दुसरी गोष्ट झोप. आपल्या बॉडीचा सगळ्यात जास्त रिपेअर जो असतो, तो झोपेमध्ये होतो. अच्छा. आधीची लोकं म्हणजे किती मी कितीही प्रॉडक्ट्स लावले, येस, झोप नाही पूर्ण गेली तर काही येस, फायदा नाही. येस, एक्झॅक्टली. आधीची लोकांचा झोप केवढा व्यवस्थित असायचा. रात्री लवकर झोपायचं. मोबाईलवरती ब्लू लाईट जो आपला मोबाईलचा असतो, तो आपल्या स्किनला केवढा डॅमेज करतो. पण आपण किती रात्र उशिरापर्यंत तो घेऊन बघतो. त्याच्यानंतर झोपायला पण अजून उशीर होतो. म्हणजे बंद झोप केल्यावर ते लागत फोन नाही. पण आपल्याला लगेच झोप नाही लागत. तर तो एक आहे की झोप पण आपली व्यवस्थित होत नाही. तिसरी गोष्ट व्यायाम. जो आधीच्या जनरेशनमध्ये भरपूर व्हायचा. चालणं, फिरणं असायचं भरपूर. आता व्यायाम आपला होत नाही. आपण सगळे काउच पोटॅटोज आहोत, राइट? आणि प्लस आपण 10,000 स्टेप्स म्हणतो पण कधी होत नाही. है ना? एक्सरसाइज आपण करत नाहीत. स्मोकिंग, अल्कोहल आपल्यासाठी एकदम नॉर्मल झालेलं आहे. आधीच्या जनरेशनमध्ये तो थोडा अनहर्ड ऑफ असायचा. म्हणजे आपण एका फॅमिलीमध्ये बघितलं तर एखादा माणूस स्मोक करत असेल किंवा अल्कोहल कन्झ्युम करत असेल. आता फुल फॅमिलीमध्ये ते होतं आणि ह्या गोष्टी स्किनला खूप डॅमेज करतात. स्मोकिंग इज अ नंबर 1 कॉज ऑफ एजिंग ऑफ स्किन. एस्पेशली जर तुम्ही बघाल की लिप्सच्या आजूबाजूला ज्या सुरकुत्या पडतात, त्या स्मोकिंगमुळेच पडतात. अच्छा. तर स्मोकिंग, अल्कोहल कारण एवढं जास्त आपल्या रुटीनमध्ये आलेलं आहे. त्यामुळे दॅट इज ऑल्सो डॅमेजिंग युअर स्किन. आणि लिप्सचं जे पिगमेंटेशन वाले ज्या क्रीम्स येतात त्याच्यात स्टेरॉइड्स असतं नसतं? नाही. नसतं. सो नॉर्मल पिगमेंटेशनच्या क्रीम्समध्ये स्टिरॉइड्स नसतात अनलेस तुम्ही त्याच्यावरती लिहिलेलं असेल. लाईक आय सेड की तुम्हाला तुमचे इन्ग्रेडियंट्स वाचावेच लागतील. कारण तुम्ही जर केमिस्टकडे जाऊन म्हटलं मला गोरे करायची किंवा क्रीम पिगमेंटेशन घालवायची क्रीम द्या, तर मग इन्व्हेरिएबली तुमच्या हातात एक स्टिरॉइडची क्रीम येणार आहे. अच्छा. सो थँक्यू सो मच डॉक्टर वृषाली. आपण हिंदीमध्ये आधी 2-3 पॉडकास्ट केलेले आहेत हो. आणि फर्स्ट टाइम वी आर डुईंग इट इन मराठी. आय होप सगळ्यांचे डोळे उघडतील मराठी आपल्या ऑडियन्सला पण हे आवडेल. आणि जसं 2-3 उल्लेख पण केले स्किन पोल्युशन वगैरे वगैरे स्किनला कसं. सो वी हॅव ऑलरेडी रेकॉर्डेड. यू गाईज कॅन वॉच दॅट ऑल्सो. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील डॉक्टर वृषालीला विचारा, तुमचे काही पर्सनल इश्यूज असतील, यू कॅन ड्रॉप इन द कमेंट बॉक्स अँड शी विल रिस्पॉन्ड. तर तुम्ही करू शकता. येस. थँक्यू व्हेरी मच तुषार. In a swank way, that's how we roll, chasing big